नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत जी आर निर्गमित। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत दिनांक 16/6/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा इत्यादी मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्यापूर्वी सदर थकबाकीची रक्कम देय आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पुढील प्रमाणे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत। वित्तीय अधिकार नियम पुस्तिकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी, मुंबई शहर उपनगर यांना थकीत वेतन अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून थकीत वेतन निधी वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच मुंबई शहर उपनगर करिता जिल्हाधिकारी यांनी लेखाधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून थकीत वेतन प्रस्तावास मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच यापूर्वी ज्या प्रकरणात थकबाकीची रक्कम अदा केलेली आहे ती रक्कम नियमप्रमाणे अदा करण्यात आली आहे किंवा कसे याबाबतची सविस्तर तपासणी आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणे यांच्या विशेष तपासणी करून त्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अहवाल शासनास 90 दिवसात देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।